की ज्ञानोबारायांच्या पासून निळोबारायांच्या पर्यंत ही वारकरी संतांची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय निळोबारायांनंतर कोणाला संत म्हणत नाही, कारण निळोबाराय हे शेवटचे संत मानले गेलेले आहेत. त्यांचं प्रमाण त्यांच्या नंतरच्या कुठल्याही महापुरुषाचे प्रमाण लिखाण ही प्रमाण म्हणून घेण्यात येत नाही. ही वारकरी संप्रदायाची परंपरा ह्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. मग अशा ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित केल्याच्या नंतर जर आपण हिस्सा बघितला तर एकूण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानापैकी 60% वाटा एकट्या एकनाथ महाराजांचा आहे. अशा पद्धतीचं वाङ्मय नाथ महाराजांचं आहे. मग त्याच्यामध्ये 44,000 ओव्यांचं भावार्थ रामायण असेल. वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ आहे एकनाथ महाराजांचा आहे. 42 ओव्यांचा सर्वात छोटा ग्रंथ वारकरी संप्रदायाचा आहे चिरंजीवपद, तो एकनाथ महाराजांचा आहे. हरिपाठ, बिदावळी, स्वात्मसुख, आनंद लहरी, हस्तामलक, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आदी अनेक ग्रंथ जर का आपण बघितले तर हे नाथ महाराजांची वाङ्मयी अपत्य आहेत. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ या व्यतिरिक्त बाकी वारकरी सांप्रदायिक संतांनी अभंगांची रचना केलेली आहे. मग हे सगळं वाङ्मय जर का एकत्रित केलं तर एवढं वाङ्मय सुद्धा आम्हाला वाचता येणं शक्य नाही. मग काय, मग यातही काही असे प्रमुख ग्रंथ आहेत का की ज्यांचं परिशीलन केल्यानंतर आम्हाला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळणार आहे? तर निश्चितपणे वारकरी संप्रदायातली प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची गाथा या 3 ग्रंथांचं परिशीलन केलं तर आपल्याला अख्ख्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळणार आहे. आणि त्याच्यापैकी एकनाथी भागवत हा महत्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळे एकनाथी भागवताचं महत्व जाणून वारकरी संप्रदाय रूपी इमारत जी आहे त्या इमारतीचा खांब कोण आहे तर तो भागवत धर्माचा खांब भागवत ग्रंथ अर्थात एकनाथी भागवत आहे. बहिणाबाई महाराज म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायाला भागवत रूपी खांब हा एकनाथ महाराजांनी दिलेला आहे. आणि म्हणून या भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य अलौकिक आहे. निळोबारायांनी फार सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. ज्यांचे वाचिता भागवत प्राणी होतो जीवनमुक्त, अशा पद्धतीनं जीवनमुक्तीची अवस्था जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण एकनाथी भागवताचं वाचन पारायण नित्य केलं पाहिजे. एकनाथी भागवत म्हणजे काय आहे? मुक्तीवरील गुरुभक्ती आहे, दुसरी तिसरी गोष्ट नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आपल्याला सांगितलेले आहेत. आणि ह्या चतुर्विध पुरुषार्थामध्ये सुद्धा आम्हाला संत महात्म्यांनी जर का काही सांगितलेलं असेल, संत महात्म्यांनी आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगितलेली आहे. या 4 पुरुषार्थांच्या वरही जर काही असेल तर भगवंताच्या मुखात ती वाक्य नाथ महाराजांनी सांगितली, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टी प्राप्त करून मनुष्यानं थांबायचं नाही. आमचा धर्म सांगतो की मोक्ष प्राप्त झालं, पण आमचे संत महात्मे सांगतात मोक्ष प्राप्त करून आम्हाला काही करायचं नाही. मोक्ष पद तुच्छ केली या कारणे ही भूमिका संत महात्म्यांनी मांडली आणि सांगितलं आम्हाला मुक्तीवरील गुरुभक्ती पाहिजे. मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही आम्हाला काय पाहिजे असेल तर ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञान प्राप्त झालेलं आहे, परमात्म्याची अपरोक्षानुभूती आम्हाला प्राप्त झालेली आहे. परंतु ह्या अपरोक्षानुभूतीच्या वरही जर काही असेल तर ती भगवंताची प्राप्ती आहे. आणि त्यामुळे ही भगवंताची प्राप्ती आपल्याला नाथ भागवत घडवून आणतं. नाथ महाराजांची श्रीकृष्ण परम पदवी जी 33व्या अध्यायामध्ये आहे तिथं नित्य वाचन केल्यानंतर नाथ महाराजांनी त्याची फलश्रुती सांगितली आहे. पूर्ण 31व्या अध्यायामध्ये जर आपण बघितली तर आपल्याला वाचायला मिळणारच आहे. नाथ महाराजांनी सांगितलंय की नाथ भागवत हे केवळ आपल्या घरामध्ये जरी असलं तरी आपल्या घरावरची संकट दूर होतात, एवढं सामर्थ्य एकनाथी भागवतामध्ये आहे.